मित्रांनो, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन संभाजीनगर कोल्हापूर यामध्ये तुमचं स्वागत आहे। मी पवार मॅडम। मी मराठी हा विषय घेते। मराठी या विषयामध्ये आज आपण कार्यात्मक व्याकरण हा घटक पाहणार आहोत आणि या घटकामधील उपघटक वर्णविचार याचा अभ्यास करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, वर्णविचाराला आपण आज सुरुवात करूयात। वर्णविचार या शब्दामध्ये बघा, या ठिकाणी वर्ण हा जो शब्द येतोय याचा आपण प्रथमतः अर्थ बघूयात। वर्ण म्हणजे काय, तर तोंडावाटे निघणारे मूलध्वनी म्हणजे वर्ण। आपल्या तोंडावाटे जे अनेक मूलध्वनी बाहेर पडतात बघा, त्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात। आता हे तोंडावाटे बाहेर पडणारे मूलध्वनी हवेमध्ये या ठिकाणी विरून जातात किंवा नष्ट होतात। मग लक्षात कसे ठेवायचे, पुन्हा पुन्हा या ठिकाणी ते आपल्याला माहिती पडले पाहिजेत म्हणून त्यांना काही सांकेतिक खुणा दिलेल्या असतात, त्यांना काही चिन्ह दिलेली असतात की ज्या चिन्हांना, सांकेतिक खुणांना ध्वनिचिन्हे किंवा अक्षरे असे म्हणतात। आता या ठिकाणी बघा मुलांनो, अक्षरे म्हणण्यामागचं कारण काय? अक्षर, क्षर म्हणजे नाहीसे होणे, अ म्हणजे नाही, म्हणजे जी अक्षरे किंवा जी आपण या ठिकाणी मूलध्वनी उच्चारतो किंवा ज्या मूलध्वनींचा या ठिकाणी आपल्या तोंडावाटे जो उच्चार बाहेर पडतो तो हवेमध्ये विरून जाऊ नये, तर त्या ठिकाणी आपण विरून जाऊ नये म्हणून बघा इथं आपण जे अक्षरे वापरतो त्यांना आपण काय म्हणतो, या ठिकाणी वर्ण असे म्हणतो। आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण 48 वर्ण आहेत। तर मुलांनो, आपण ते आता क्रमाने पाहूयात। बघा, 48 वर्ण कोणते? पहिल्यांदा स्वर येतात, अ, आ, ई, ई, उ, उ, रू, लू, ए, ऐ, ओ, औ। नंतर या ठिकाणी बघा स्वरादी, अम, आहा। यानंतर व्यंजने, क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, त, थ, द, ध, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, क्ष आणि ज्ञ। बघा मुलांनो, याचा अभ्यास आपण खरं म्हणजे पहिलीमध्ये असताना करतो, बरोबर आहे, पण पुन्हा आपण आज या ठिकाणी याचा अभ्यास करतोय म्हणजेच या वर्णांना आपल्या मराठी भाषेमध्ये किती महत्व आहे हे आपल्या लक्षात येईल। आता ह्या वर्णमालेवरून बघा या ठिकाणी 3 प्रकार पडतात। या वर्णमालेचे हे 3 प्रकार आता आपण क्रमाक्रमाने पाहत जाऊयात। एकूण आपले वर्ण किती आहेत, तर 48। या वर्णांचे 3 प्रकार पैकी पहिला प्रकार आहे स्वर। बघा मुलांनो, आपल्या ह्या मराठी भाषेमध्ये एकूण 48 वर्णांमध्ये स्वर किती आहेत? 12। पहिल्यांदा आपण स्वर याचा अर्थ पाहूया। आपल्या तोंडावाटे बघा बाहेर पडणारे इथं मूलध्वनी आहेत त्यांना आपण वर्ण म्हणतो। मग स्वर कशाला म्हणतो, तर तोंडावाटे म्हणजे जिभेद्वारे किंवा ओठाद्वारे जे उच्चार या ठिकाणी बाहेर पडतात त्यांना काय म्हटलं जातं? स्वर असे म्हटले जाते। म्हणजे ओठाद्वारे किंवा जिभेद्वारे जे वर्ण बाहेर पडतात पण त्या वर्णांचा तोंडामधल्या कुठल्याही अवयवांना स्पर्श होत नाही, अशा वर्णांना स्वर असे म्हणतात। हे आपल्या मराठी भाषेमध्ये 48 वर्णांपैकी इथं 12 स्वर आहेत। तर ते 12 स्वर कोणते, तर इथं अ पासून या ठिकाणी बघा अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू, रू, ए, ऐ, ओ, औ, हे एकूण आहेत 12 स्वर। आता या 12 स्वरांचे म्हणजे या स्वरांचे पुन्हा या ठिकाणी प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे उच्चारास लागणारा वेळ, म्हणजे स्वरांचा उच्चार करताना जो वेळ लागतो त्या वेळेनुसार या स्वरांचे एकूण 2 प्रकार पडतात। पैकी पहिला प्रकार आहे बघा ऱ्हस्व स्वर आणि दुसरा प्रकार आहे दीर्घ स्वर। आता ऱ्हस्व स्वर म्हणजे काय मुलांनो, आपण पाहूयात। ऱ्हस्व स्वर म्हणजे काय, तर जे वर्ण किंवा जे स्वर उच्चार करताना कमी वेळ लागतो किंवा ज्या स्वरांना उच्चार करण्यासाठी या ठिकाणी कालावधी कमी लागतो त्या स्वरांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात। एकूण ऱ्हस्व स्वर किती आहेत, तर 5 आहेत। कुठले? अ, ई, उ,
रू आणि रू हे एकूण 5 स्वर या ठिकाणी ऱ्हस्व स्वर आहेत. ठीक आहे, बघा आपण काय म्हणलेलं आहे, स्वरांचे प्रकार किती पडतात तर 2. उच्चारास लागणारा वेळ याच्यानुसार हे प्रकार पडतात. म्हणजे ह्या ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करताना या ठिकाणी वेळ कमी लागतो म्हणून त्यांना ऱ्हस्व स्वर असे म्हटले जाते. दुसरं आहे दीर्घ स्वर. दीर्घ म्हणजे काय तर उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी किंवा जास्त वेळ लागतो म्हणून त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. तर दीर्घ स्वर किती आहेत एकूण 3. आ हा दीर्घ ई आणि दीर्घ उ एकूण किती आहेत दीर्घ स्वर तर 3 आहेत. बघा मुलांनो, या ठिकाणी आपण स्वरांचे प्रकार पाहतोय. कशावरून तर उच्चारास लागणाऱ्या वेळेनुसार हे 2 प्रकार पडतात. आता पुन्हा आणखी स्वराचे प्रकार पडतात. बघा या ठिकाणी कशावरून पडतात ते तर उच्चार स्थानावरून या स्वरांचे प्रकार पडतात. म्हणजे उच्चार कोणत्या स्थानावरून होतोय त्याच्यावरून ह्या स्वरांचे एक सजातीय स्वर आणि दुसरं विजातीय स्वर असे 2 प्रकार पडतात. पैकी पहिला प्रकार आपण बघूयात, सजातीय स्वर. बघा सजातीय स्वर म्हणजे काय तर ज्या स्वरांचा उच्चार एकाच ठिकाणावरून होतो किंवा एकच उच्चार स्थान ज्या स्वरांचे असते त्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ ओ आ एकच उच्चार स्थान आहे बघा, ई ई म्हणजे इथं ऱ्हस्व अ असेल किंवा दीर्घ आ, ऱ्हस्व ई दीर्घ ई, ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ म्हणजे तोच स्वर, तो स्वर पण दीर्घ असेल किंवा ऱ्हस्व असेल. पुन्हा आल्यानंतर जी जोडी तयार होते ती जोडी कोणती असते तर सजातीय स्वरांची जोडी असते. बघा मुलांनो, दुसरा प्रकार या ठिकाणी आहे आपला उच्चारांच्या स्थानावरूनचा विजातीय स्वर. आता विजातीय स्वर म्हणजे काय तर भिन्न उच्चार स्थानावरून बघा ज्या स्वरांचा म्हणजे उच्चार स्थान ज्यांचे भिन्न आहेत असे स्वर म्हणजे विजातीय स्वर. उदाहरणार्थ अ ई अ उ म्हणजे तोच स्वर दीर्घ असेल किंवा या ठिकाणी ऱ्हस्व असेल, पुन्हा न येता म्हणजे दुसरा स्वर येतो आणि जी जोडी तयार होते ती कोणती असते तर विजातीय स्वराची असते. बघा मुलांनो, आपण हा जो स्वराचा इथं भाग बघतोय ह्या स्वराचे प्रकार या ठिकाणी 2 भिन्न प्रकारे पडतात. म्हणजे पहिला प्रकार आहे तो उच्चारास लागणाऱ्या वेळेनुसार 2 प्रकार आणि दुसरा आहे उच्चारांच्या स्थानावरून 2 प्रकार. तर हे लक्षात ठेवणं अतिशय गरजेचे आहे. ठीक आहे, यानंतर बघा इथं आपण स्वर एकूण 12 बघितलेले आहेत. यानंतरचा पुढचा भाग आहे बघा यातलाच संयुक्त स्वर. कारण या स्वरांमध्ये ए ऐ ओ औ येत आहे, बरोबर आहे. मग त्यांचा समावेश कशामध्ये होतो तर या ठिकाणी संयुक्त स्वरामध्ये होतो. एकूण संयुक्त स्वर किती आहेत तर 4 आहेत. बघा ए ऐ ओ आणि औ. संयुक्त स्वर म्हणजे काय तर 2 स्वर एकत्र येऊन जे स्वर बनतात त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात. या संयुक्त स्वरांचा उच्चार हा दीर्घ स्वरूपाचा असतो. म्हणजे दीर्घ उच्चाराचे संयुक्त स्वर असतात. ठीक आहे, तर बघा आता उदाहरणार्थ ए आपण काय म्हणलेले व्याख्यांची काय सांगितलेले आहे तर 2 स्वर एकत्र येऊन बनतात ना. मग एकत्र येऊन बनतात म्हणजे बघा ए बरोबर अ अधिक ई किंवा म्हणजे ई ऱ्हस्व किंवा दीर्घ ई म्हणजे या ठिकाणी हे 2 स्वर एकत्र येऊन हा ए संयुक्त स्वर बनलेला आहे. अशाच पद्धतीने बघा ऐ ऐ सुद्धा कसा बनलेला आहे तर आ दीर्घ आ अधिक ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई मिळून या ठिकाणी संयुक्त स्वर ऐ बनलेला आहे. त्याच पद्धतीने मुलांनो इथं बघा ओ कसा बनलेला आहे तर अ म्हणजेच ऱ्हस्व अ अधिक उ ऱ्हस्व ओ आणि किंवा दीर्घ उ अशा पद्धतीने मिळून हा संयुक्त स्वर बनलेला आहे. पुढे बघा औ. आता औ कसा बनलेला आहे तर आ दीर्घ आ अधिक ऱ्हस्व उ आणि ऱ्हस्व किंवा दीर्घ उ मिळून या ठिकाणी औ म्हणजे संयुक्त स्वर बनलेला आहे.
तर या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी बघा मुलांना गोष्ट आहे की संयुक्त स्वर म्हणजे काय, दोन स्वर जेव्हा एकत्र येतात तेव्हा संयुक्त स्वर बनतात. ठीक आहे. तर इथं आपण स्वर हा भाग बघितलेला आहे. बघा स्वर म्हणजे काय पाहिलेलं आहे की तोंडावाटे किंवा म्हणजे जिभेद्वारे किंवा ओठाद्वारे ज्या हालचाली होतात आणि त्या हालचालींच्या द्वारे ज्या वर्णांचा आपण उच्चार करतो त्यांना स्वर असे म्हणतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण एकूण 12 स्वर बघितले. नंतर इथं संयुक्त म्हणजे 12 स्वरांमध्ये सुद्धा ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर आणि इकडं संयुक्त स्वर पाहिलेलं आहे. ठीक आहे. आता यानंतर ह्या 48 वर्णांपैकी बघा आपण हा पहिला भाग बघतोय स्वराचा. आता दुसरा भाग आहे स्वरादी. स्वर अधिक आदी. स्वरादी म्हणजे काय, तर स्वर आहे आधी ज्याच्या असा वर्ण म्हणजे स्वरादी. स्वरादीचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही. स्वरादीचा उच्चार करण्यासाठी स्वराचा आधार घ्यावा लागतो. बघा इथं उदाहरणावरून तुमच्या लक्षातच येईल. आता हे स्वरादी कोणते आहेत आपल्या ह्या वर्णमालेमधले, तर अनुस्वार म्हणजे अम आणि विसर्ग म्हणजे आहा. बघा या ठिकाणी अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करण्यापूर्वी स्वराचा या ठिकाणी आधार घ्यावा लागतो किंवा स्वराचा उच्चार करावा लागतो, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, स्वरादी असे म्हटले जाते. उदाहरणार्थ बघा अंगण. आता अंगण याच्यामध्ये हा जो अंग आहे अ वरती अनुस्वार आहे, म्हणजे अनुस्वाराचा उच्चार करण्यापूर्वी आपण आधी अ चा उच्चार करतो आणि नंतर अनुस्वाराचा उच्चार करतो आणि अम असं तयार होतं. म्हणजे उच्चार कसा करतोय बघा, अंगण. ठीक आहे. म्हणजे इथं अनुस्वाराचा डायरेक्टली उच्चार आपण या ठिकाणी करत नाही, स्वतंत्रपणे उच्चार करत नाही. तर हा उच्चार करण्यासाठी इथं या स्वराचा आधार घ्यावा लागतो. तसंच दुसरं उदाहरण आहे बघा दुःख. बघा इथं दुःखचा उच्चार करताना आपण कसा करतो, इथं विसर्गाचा, तर द अर्धा आहे अधिक त्याच्यामध्ये स्वर मिसळला कुठला, उ, आणि पुढे विसर्ग लावलेला आहे आणि या तिन्हींचा एकत्रित मिळून या ठिकाणी दु असा आपण उच्चार करतोय. म्हणजे डायरेक्टली आपण विसर्गाचा किंवा स्वतंत्रपणे आपण विसर्गाचा उच्चार करत नाही मुलांनो. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, कारण स्वरादी मध्येच त्याचा अर्थ आहे. स्वरादी म्हणजे काय, तर स्वराचा आधी उच्चार करावा लागतो, म्हणजे स्वराचा ज्या ठिकाणी आधार घ्यावा लागतो आणि उच्चार करून जो या ठिकाणी शब्द तयार होतो त्याला किंवा जे अक्षर तयार होतं त्याला आपण काय म्हणतोय, स्वरादी असे म्हणतोय. ठीक आहे. म्हणजे स्वरादीचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही. ठीक आहे. या ठिकाणी आपण बघा पाहिलेलंच आहे आता इथं. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलंच असेल, बघा आपण जो घटक पाहतोय वर्ण विचार, या वर्ण विचारामध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे, तर पहिल्यांदा वर्ण या शब्दाचा अर्थ बघितलेला आहे. तो तुम्ही चांगला लक्षात ठेवला पाहिजे, कारण वर्ण म्हणजे काय हे जर तुम्हाला समजलं तरच ह्या सगळ्या गोष्टी समजणार आहेत. वर्ण म्हणजे काय बघा, तोंडावाटे निघणारे मूलध्वनी. आता हे मूलध्वनी हवेत विरून जाऊ नयेत, नष्ट होऊ नयेत म्हणून ज्या सांकेतिक खुणांनी ते दर्शवले जातात त्या सांकेतिक खुणांना ध्वनिचिन्ह किंवा अक्षरे असे म्हटले जाते. आणि हीच अक्षरे म्हणजेच मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत आपल्या, 48 वर्ण. हेच आपण या ठिकाणी हे लिहून ठेवलेलं आहे. ठीक आहे. बघा आता हे पाहिलेले आपण आता इथं हे सर्व आपले हे 48 वर्ण. नंतर ह्या 48 वर्णांचे एकूण 3 प्रकार पडतात. 3 प्रकार, पहिला स्वर, दुसरा इथं स्वरादी आपण बघितलेला आहे. ठीक आहे. तिसरा प्रकार आपण नंतर पाहणार आहोतच या ठिकाणी. हा जो सगळा भाग आहे व्यंजनांचा तो. तर स्वर म्हणजे काय तुमच्या लक्षात आलेलं असणारच आहे. स्वर त्याचे प्रकार, तेही प्रकार उच्चारास लागणाऱ्या वेळेनुसार 2 प्रकार आहेत. उच्चार स्थानावरून पडणारे 2 प्रकार आहेत. उदाहरणार्थ उच्चारास लागणाऱ्या वेळेनुसार एक ऱ्हस्व स्वर आणि दुसरं दीर्घ स्वर. ऱ्हस्व स्वर एकूण 5 आहेत, दीर्घ स्वर एकूण 3 आहेत. यातलेच बघा इथं पुढं संयुक्त स्वर एकूण किती आहेत, तर 4 आहेत. ठीक आहे. म्हणजे इथं ऱ्हस्व स्वर 5, दीर्घ स्वर 3 आणि संयुक्त स्वर 4 मिळून या ठिकाणी आपले हे 12 स्वर झालेले आहेत. ठीक आहे. नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो स्वरादीमध्ये आपण किती बघितलेले आहेत, 2, अनुस्वार आणि विसर्ग.
ठीक आहे. आणि स्वरादी म्हणजे काय तेही आपण पाहिलेलं आहे. तर स्वर आहे आधी ज्याचा असा वर्ण म्हणजे स्वरादी. ठीक आहे. तर हा भाग तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित समजलेला असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण स्वरादी हे दोन वर्णांचे प्रकार पाहिलेले आहेत. आता आपण व्यंजने हा वर्णांचा तिसरा प्रकार पाहणार आहोत. व्यंजने म्हणजे काय त्याचा आधी आपण अर्थ समजावून घेऊयात. व्यंजने या शब्दाची फोड वि अधिक अज म्हणजेच व्यक्त करणे अशी आहे. आपल्या ह्या वर्णमालेमध्ये 34 व्यंजने आहेत. ह्याही व्यंजनांचे अनेक प्रकार पडतात. ते आता आपण प्रकार क्रमाक्रमाने पाहत जाऊयात. बघा पहिला प्रकार या ठिकाणी पडतोय स्पर्श व्यंजने. आता स्पर्श व्यंजने पाहण्यापूर्वी ही जी 34 या ठिकाणी व्यंजन आहेत ह्या व्यंजनांचा उच्चार हा स्वतंत्रपणे करता येत नाही. त्यांचा उच्चार हा अपूर्ण उच्चार असतो. कारण यांच्यामध्ये ह्या क ख या क मध्ये अ हा स्वर मिसळून त्या व्यंजनाचा पूर्ण उच्चार होतो क. म्हणजेच व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची असतात. ठीक आहे. तर आता आपण पहिला प्रकार त्यातला बघूयात स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजने म्हणजे काय बघा. स्पर्श व्यंजने इथं ह्या आपल्या वर्णमालेमध्ये क ख पासून या ठिकाणी भ म पर्यंत स्पर्श व्यंजने आहेत. कशाला म्हणायचं स्पर्श व्यंजने. तर आपल्या फुफ्फुसामधील हवा ह्या वर्णांचा उच्चार करताना बाहेर पडत असताना बघा जीभ, कंठ, तालू, दात आणि ओठ यांना स्पर्श करून बाहेर पडते तेव्हा त्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात. म्हणजे क चा उच्चार किंवा ख ग घ कुठलाही द ध याचा उच्चार करताना आपण फुफ्फुसामधील हवा बाहेर टाकत असतो आणि ती बाहेर टाकत असताना त्या हवेचा जो स्पर्श ज्या ज्या आपल्या आतमधल्या अवयवांना होतो बघा त्यांना काय म्हणतो आपण स्पर्श व्यंजने. म्हणजे स्पर्श करून त्या त्या अवयवांना स्पर्श करून तो वर्ण या ठिकाणी काय होतोय बाहेर पडतोय. कशा कशाला बाहेर स्पर्श करून बाहेर पडतोय तर जीभ, तालू, कंठ, दात आणि ओठ. ठीक आहे. बघा स्पर्श व्यंजने क ख पासून या ठिकाणी भ म पर्यंत म्हणजे हा जो एवढा पोर्शन आहे आपला हा वर्णमालेमधला तो कशामध्ये येतोय स्पर्श व्यंजनामध्ये येतोय. ठीक आहे. आता याच्यानंतरचा आपला व्यंजनाचा दुसरा प्रकार आहे अनुनासिके. अनुनासिकेलाच दुसराही शब्द आहे पर स वर्ण. बघा पर स वर्ण म्हणजे काय तर अनुनासिकांचा उच्चार नाकातून होतो. इथं आपण पाहतोय न न बघा इथं न म्हणजे या वर्णांचा उच्चार करताना आपण स्वतः म्हणजे डायरेक्टली करत नाही तर नाकामधून त्यांचा उच्चार होतो म्हणून त्यांना आपण काय म्हणतो अनुनासिके. एकूण किती आहेत अनुनासिके तर 5 आहेत. यानंतरचा आपला व्यंजनाचा तिसरा प्रकार आहे बघा कठोर व्यंजने आणि मृदू व्यंजने. पहिल्यांदा आपण कठोर व्यंजने पाहूयात. कठोर व्यंजने कशाला म्हणतात ज्यांचा उच्चार करताना त्या उच्चारामध्ये तीव्रता असते अशा वर्णांना कठोर व्यंजने किंवा अशा व्यंजनांना कठोर व्यंजने असे म्हणतात. कठोर व्यंजनांनाच या ठिकाणी दुसरा पण शब्द आहे बघा श्वास किंवा अघोष वर्ण म्हणजे ही कठोर व्यंजने. एकूण कठोर व्यंजने किती आहेत तर 13. आपल्या ह्या वर्णमालेमध्ये एकूण कठोर व्यंजने ही 13 आहेत. क ख म्हणजे हा जो 2-2चा गट आहे इथं दिसतोय क ख च छ ट ठ त थ प फ यांचा समावेश कशामध्ये होतोय तर कठोर व्यंजनांमध्ये होतोय. पुढे बघा मृदू व्यंजने. याच्याशिवाय बघा कठोर व्यंजनामध्ये इथं ही एकूण 10 आहेत. आपण 13 म्हणलेलं आहे. ही 10 अधिक श श आणि स ह्या 3 वर्णांचा सुद्धा समावेश कशामध्ये होतो ह्या कठोर व्यंजनामध्ये होतोय. म्हणजे क ते फ श श आणि स एकूण मिळून किती झाले 13 झालेले आहे. तर हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. याच्यानंतर आपला यातलाच बघा दुसरा भाग आहे मृदू व्यंजने. मृदू व्यंजने यांचा उच्चार हा अगदी मऊ कोमल पद्धतीने होत असतो म्हणून त्यांना मृदू व्यंजने असं म्हटलं जातं. मृदू व्यंजनांचाच बघा इथं दुसरा या ठिकाणी त्यांना दुसरा शब्द आहे नाद किंवा घोष वर्ण म्हणजे सुद्धा काय आहे मृदू व्यंजने. आपल्या वर्णमालेमध्ये उरलेली जी बाकीचे आहेत क्ष आणि ज्ञ सोडून सर्व काय आहेत मृदू व्यंजने म्हणजेच एकूण किती झाली 21. बघा या ठिकाणी ही ग घ ज झ
द ढ द ध ब भ ही एकूण 10, ही अनुनासिके 5 15, य र ल व 15 आणि 4 19, ह आणि ळ 2 म्हणजे 21 ही काय आहेत मृदू व्यंजने आहेत. बघा मुलांनो या ठिकाणी कठोर व्यंजने 13, मृदू व्यंजने एकूण 21. इथं ही स्पर्श व्यंजने या ठिकाणी आपण बघितलेली आहेत क पासून इथं म पर्यंत. या ठिकाणी तुम्ही हा जो प्रकार आहे किंवा गट पडलेले आहेत हे तुम्ही चांगल्या पद्धतीनं किंवा नीट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता याच्यानंतरचा आपण पुढचा बघा प्रकार बघणार आहोत अर्धस्वर. आता आपल्या ह्या वर्णमालेमध्ये हे जे शेवटी य र ल व हे जे 4 वर्ण आहेत बघा त्यांचा समावेश अर्धस्वरामध्ये होतो. य र ल व यांचे उच्चार स्थाने अनुक्रमे, आता अर्धस्वर असं का म्हटलं जातं त्यांना तर यांचे उच्चार स्थाने य र ल व यांची उच्चार स्थाने ही इ उ रू आणि ऋ. बघा आपल्या स्वरामधील हे 4 आहेत स्वर तर त्यांच्या उच्चार स्थानासारखीच असतात म्हणून त्यास अर्धस्वर असे म्हणतात. पूर्ण स्वर का म्हणत नाही कारण ते व्यंजनामध्ये येतं, परंतु त्यांचे उच्चार स्थाने कशाप्रमाणे आहेत तर आपल्या स्वरामधील इ उ रू आणि ऋ यांच्या सारखीच आहेत म्हणून य र ल व याला काय म्हटलं जातंय अर्धस्वर असे म्हटले जाते. अर्धस्वर ही एकूण किती आहेत तर 4 आहेत. ठीक आहे. आता यांच्या संधी होताना बदल कसा होतो बघा. का यांना अर्धस्वर म्हटलेलं आहे किंवा य र ल व यांची उच्चार स्थाने यांच्यासारखी किंवा यांच्यासारखीच का आहेत ह्या दोन्हींची उच्चार स्थाने बघा. इथं तुम्हाला उदाहरणावरून समजेल. इ अधिक अ बरोबर य अधिक अ. बघा इथं अत्यंत हा शब्द आहे. अत्यंत मध्ये त्याची संधी अति अधिक अंत. इथं अति इ नंतर हा अ म्हणजे इथला इ आणि हा अ यांचा बघा इथं या ठिकाणी शब्द बनताना काय झालेला आहे य बनलेला आहे. ठीक आहे. म्हणजे अति अधिक अंत हा जो विग्रह या ठिकाणी आपण किंवा संधीची जी फोड केलेली आहे बघा ती कशी केलेली आहे ह्या य मधला इथं इ आणि अ. ठीक आहे. म्हणजेच काय झालेलं आहे इथं य र ल व. ठीक आहे. यांची उच्चार स्थाने कशाप्रमाणे आहेत इ उ रू आणि ऋ. असंच दुसरं उदाहरण बघा. इथं स्वल्प बघा असा शब्द आहे. याची संधी करताना आपण कशी करतो सु अधिक अल्प. सु मध्ये काय आलं आहे स अधिक उ आणि नंतर इथं काय आहे म्हणजे हा उ आणि इथला अ मिळून काय झालेला आहे इथं व बनलेला आहे. ठीक आहे. म्हणजे संधी होताना हा बदल होत असतो हे तुम्ही नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून य र ल व यांना काय म्हटलं जातं तर अर्धस्वर असे म्हटले जाते. ठीक आहे. यानंतरचा आपण बघा पुढचा 5वा प्रकार बघतोय उष्मे किंवा घर्षक. आता उष्मे किंवा घर्षक बघा कोणकोणते आहेत हे आपल्या वर्णमालेमध्ये तर इथे शेवटी श श आणि स ही 3 उष्मे आहेत. आता यांना उष्मे किंवा घर्षक असं का म्हटलं जातं तर यांचा उच्चार करत असताना मुखावाटे आपण जोराने उसासा घेऊन उच्चार करतो म्हणजेच त्या ठिकाणी घर्षण होते उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना उष्मे असंही म्हटले जाते. बघा मुलांनो आपल्या ह्या वर्णमालेमध्ये उष्मे एकूण किती आहेत तर 3 आहेत श स स. बघा या ठिकाणी तर शेवटी कळतेच तुम्हाला श श म्हणजे शहामृगातला षटकोनातला आणि इथं स. ठीक आहे. म्हणजे यांचा उच्चार आपण कसा करतोय तर या ठिकाणी मुखावाटे जोराने उसासा घेऊन उच्चार करतोय. मग हा जोराने उसासा घेताना उष्णता निर्माण होते घर्षण निर्माण होते म्हणून त्या ठिकाणी त्यांना उष्मे किंवा घर्षक असे म्हणतात. आता या वर्णमालेमधील आपला शेवटचा भाग आपण बघूयात महाप्राण आणि अल्पप्राण. आता महाप्राण एकूण किती आहेत बघा 14. आता ते कोणती 14 ते आपण पाहूयात. बघा या ठिकाणी व्यंजनांमध्ये इथं क छ ठ थ फ यांचा उच्चार करताना आपण ह्या ह या वर्णाचा समावेश करून त्यांचा उच्चार करतो. म्हणजे ख चा उच्चार करताना क अधिक ह म्हणजे ख. छ चा उच्चार करताना च अधिक ह म्हणजे छ.
ठचा उच्चार करताना सुद्धा कसा करतोय तर ट अधिक ह मिळून या ठिकाणी ठ होतोय, म्हणून या ठिकाणी हे महाप्राण किती आहेत तर 14 महाप्राण आहेत. ठीक आहे. आता ते 14 महाप्राण कोणते कोणते तर इथं बघा ख, छ, ठ, थ, फ हे 5, नंतर घ. आता या घ चा सुद्धा उच्चार कसा होतोय, याच्यामध्ये ह म्हणजे ग मध्ये ह मिसळला असता घ तयार होतो, ज मध्ये ह मिसळला असता इथं झ तयार होतो, म्हणजेच ही 5 आणि बघा ही 5 एकूण झाली 10. एकूण किती आहेत आपले महाप्राण तर 14. या ठिकाणी इथं पुढचे बघा इथं महाप्राण या ठिकाणी श, श आणि स आणि हा ह, म्हणजे यांचे उच्चार करत असताना आपण त्याच्यामध्ये ह मिसळतो आणि जे वर्ण तयार होतात त्यांचा समावेश होतोय महाप्राणमध्ये. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या चांगलं लक्षात आलं असेल महाप्राण म्हणजे काय, कारण इथं गोंधळ होण्याची शक्यता काय आहे. पुन्हा उष्मे कोणते, स्पर्श व्यंजने कोणती, शिवाय अनुनासिके कोणती, कठोर व्यंजने कोणती, तर तुम्ही तिथं उदाहरणावरून त्याची व्याख्या जी आहे याच्यावरून लक्षात ठेवलं तर अवघड जाणार नाही. बघा आता शेवटचा भाग आहे अल्पप्राण. आता महाप्राण बघितलं, महाप्राण ह मिसळलेला आहे. अल्पप्राण म्हणजे काय बघा, एकूण 20 आहेत अल्पप्राण. कोणते कोणते इथं बघा जे उरलेले क, च, ट, त, प, पुन्हा ग, ज, ड, द, भ हे 10, ही 5 या ठिकाणी अनुनासिके म्हणजे ही 5 10, ही 5 15 आणि इथं उरलेली आपली य, र, ल, व आणि ळ मिळून अशी किती झालेली आहेत अल्पप्राण 20 झालेली आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्ण विचार याच्यामध्ये वर्ण हा भाग आपण अभ्यासतोय. आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण 48 आहेत. या 48 वर्णांचे एकूण 3 प्रकार पडलेले आहेत. पहिला प्रकार स्वर, दुसरा प्रकार स्वरादी आणि तिसरा प्रकार व्यंजने. स्वर एकूण 12 आहेत, स्वरादी 2 आहेत, तर व्यंजने 34 आहेत. पुन्हा या 34 व्यंजनांचे हे अशा पद्धतीने आपण प्रकार पाहिलेले आहेत. पैकी पहिला प्रकार आपण स्पर्श व्यंजने बघितलेली आहेत. आपली वर्णमाला एकदा लक्षात राहिली की या ठिकाणी स्पर्श व्यंजने कोणती, कठोर व्यंजने कोणती, उष्मे कोणती, महाप्राण कोणते आपल्याला अवघड जाणार नाही या ठिकाणी अभ्यासताना. म्हणजे वर्णमाला ही लक्षात ठेवणं या ठिकाणी आवश्यक आहे मुलांनो. म्हणजे स्पर्श व्यंजने म्हटलं की या ठिकाणी क पासून इथं म पर्यंत ही सर्व स्पर्श व्यंजने आहेत. कारण या वर्णांचा उच्चार करताना फुफ्फुसामधील हवा जेव्हा बाहेर पडते तेव्हा आतमधल्या अवयवांना स्पर्श करून ती बाहेर पडते, म्हणून त्याला स्पर्श व्यंजने म्हणतात. आता तोंडामधले आपले हे अवयव किंवा आतमधले अवयव म्हणजे कोणते तर या ठिकाणी कंठ, तालू, जीभ, ओठ, दात यांना स्पर्श करून बाहेर पडते. नंतरचा आपला भाग कोणता आपण बघितला अनुनासिके. एकदा ही डोळ्यासमोर वर्णमाला आपल्या असेल तर अनुनासिके म्हणजे इथं सगळ्यात शेवटी दिसतात बघा ते वर्ण आपल्याला, की ज्यांचा उच्चार नाकामधून होतो म्हणून त्यांना अनुनासिके म्हणतात. त्याला दुसरा शब्द सुद्धा आहे पर सवर्ण. यानंतर पुढचा भाग आपण बघितलेला आहे बघा कठोर व्यंजने आणि मृदू व्यंजने. आता कठोर व्यंजने म्हणजे काय की ज्यांचा उच्चार करत असताना तीव्रता असते त्या उच्चारामध्ये, म्हणून त्याला कठोर. किंवा या ठिकाणी बघा दुसरा शब्द सुद्धा आहे त्यास श्वास, किंवा या ठिकाणी बघा अघोष वर्ण. बघा उच्चारामध्ये तीव्रता ही कठोर व्यंजने किती आहेत तर 13. कोणती कोणती 13 तर इथं गट पाडलेले आहेत बघा. इथं आपण पुन्हा हा एक 2-2चा इथं हा एक गट आहे, हा 2-2चा पुन्हा दुसरा गट आहे. पैकी हा जो पहिला गट आहे बघा हा 10चा, त्याचा समावेश कशामध्ये होतोय कठोर व्यंजनामध्ये होतोय. आणि याच्याशिवाय हे 3 जे खाली आहेत श, हा दुसरा श आणि स, या तिन्हीचा समावेश याच्यामध्ये होतो. म्हणजे 10 + 3 13 कठोर व्यंजने. नंतर आहे मृदू व्यंजने. उच्चार करताना बघा त्या उच्चारामध्ये मऊपणा जाणवतो. हे उच्चार सौम्य स्वरूपाचे असतात. ठीक आहे. किती आहेत या ठिकाणी मृदू व्यंजने तर उरलेली बाकीची सर्व. म्हणजेच कोणकोणती तर ही 10, म्हणजे इथं हा जो गट पडलेला आहे हा दुसरा, ही मृदू व्यंजने आहेत. नंतर त्याच्यामध्ये ही 5 इथं अनुनासिके आहेत. 10 आणि 5 इथं झालेली आहेत बघा 15. ठीक आहे. आणि नंतर ही उरलेली खालची य, र, ल,
व, ह आणि ळ, म्हणजे त्याच्यामध्ये ही 6 मिसळली असतात. किती झाली एकूण 21. ही मृदू व्यंजने 21, कठोर व्यंजने 13, अनुनासिके 5. बघा इथं स्पर्श व्यंजने, म्हणजे ही एकूण जी आपली व्यंजने 34 आहेत त्यांचे अशा पद्धतीने आपण काय केलेले आहेत, प्रकार पाडलेले आहेत. आणि इथं बघा हा शेवटचा भाग अर्धस्वर. एकूण 4 अर्धस्वर आहेत, य, र, ल, व. यांना अर्धस्वर म्हणण्याचं कारण काय आपण पाहिलेलंच आहे की ज्यांचा उच्चार करत असताना कोणत्या उच्चार स्थानासारखीच, म्हणजे त्यांचा उच्चार कोणत्या या ठिकाणी बघा वर्णांसारखाच असतोय, तर इ, उ, रू आणि रू ह्या स्वरांसारखाच त्यांचा उच्चार असतोय, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, अर्धस्वर असे म्हटले जाते. ठीक आहे. नंतर आपण काय बघितलेलं आहे बघा, उष्मे आणि घर्षक. आता उष्मे आणि घर्षक, श पहिला, दुसरा श, नंतर स, बघा यांच्यामध्ये ह मिसळला. बघा सॉरी, हे 3 जे आहेत हे उष्मे आणि घर्षक आहेत. म्हणजेच मुखावाटे आपण जोराने उसासा घेतो, म्हणजे यांचा उच्चार करत असताना आपण जोरात करतो म्हणून त्यांना उष्मे म्हणतो. म्हणजे उष्णता निर्माण होते, तिथं घर्षण निर्माण होतं. ठीक आहे. आणि शेवटचा आहे बघा महाप्राण. महाप्राण आणि अल्पप्राण. महाप्राणाचा उच्चार करत असताना आपण, म्हणजे महाप्राण कोणते, तर इथं ख, छ, ठ, घ, झ हे सगळे काय आहेत, महाप्राण आहेत. एकूण किती आहेत, तर 14 महाप्राण आहेत. ठीक आहे. म्हणजे हे इथले 5, इथले 5 आणि इथं बघा श हा दुसरा श, स आणि ह, हे 14 महाप्राण आहेत. आता हे कसे बनलेले आहेत, ख म्हणजे कसा बनलेला आहे, क मध्ये ह मिसळला असता या ठिकाणी ख तयार झालेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे महाप्राण. आणि शेवटी अल्पप्राण. एकूण उरलेले 20 आहेत. म्हणजे हे महाप्राण सोडून इकडं क पासून प पर्यंत, ग पासून ब पर्यंत ही अनुनासिके. बघा या ठिकाणी इथं खाली य, र, ल, व आणि ळ, ह चा समावेश का होत नाही, कारण ह चा समावेश हा आपण महाप्राण मध्ये केलाय. महाप्राण म्हणजे ह चा समावेश करूनच त्या वर्णांचा उच्चार होतो. त्यामुळे इथं य, र, ल, व आणि ळ. ठीक आहे. म्हणून इथं अल्पप्राण किती आहेत, तर 20 आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो 34 व्यंजनांचे हे अशा पद्धतीनं गट पडलेले आहे. ते तुम्ही अतिशय बारकाईने अभ्यासले पाहिजे, तर तुम्हाला हा भाग समजलेला असणारच आहे. तो तुम्ही व्यवस्थित अभ्यासा, समजून घ्या. बघा या ठिकाणी आपण थांबूयात.